विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 21 जून 2024 म्हणजे जागतिक योग दिवस। या योग दिवसाचं पुरस्कृत करण्याचं जे महान कार्य आहे ते आपल्या भारत देशाला लाभलेले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी वर्ष 2014 मध्ये UNGA, ज्याला आपण युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली असं म्हणतो, या जागतिक पातळीच्या सभेमध्ये त्यांनी या गोष्टीचा पुरस्कार केला की योग हा मनुष्याच्या फिजिकल, मेंटल तसेच स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणजे तिन्ही आयामी व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आवश्यक आहे आणि म्हणून 21 जून हा जागतिक योग दिवस साजरा करावा असं त्यांनी हा पुरस्कार केले असल्या कारणाने आज भारताची संस्कृती संपूर्ण देशाला विश्वगुरु म्हणून मार्गदर्शन करते, संपूर्ण देशाला ती आवाहन करते की योग पासून मनुष्याची सुरुवात आहे आणि योगापासूनच संपूर्ण जगाची ओळख होत, स्वत्वाची ओळख होत व्यक्ती तिन्ही आयामांनी योगाभ्यास करत स्वतःचं व्यक्तिमत्व अतिशय आरोग्यमय करू शकतो। आणि म्हणूनच या योग दिवसाचं महत्त्व आपल्या सर्वांना आजच्या या कार्यक्रमातून पटलेलं आहे असं मला वाटतं। महर्षी पतंजली यांनी सर्वप्रथम योग या अभ्यासाचा शोध लावला आणि त्यांनी संपूर्ण भारताला, संपूर्ण जगाला हे दाखवून दिलं की मनुष्याच्या सर्व जे काही चक्र आहे त्यांच्यापासून उत्पत्ती होणारी जी काही ऊर्जा आहे ती विश्व ऊर्जेमध्ये आपल्याला कशी शक्तिशाली बनवू शकते। आणि म्हणून महर्षी पतंजली यांचे स्मरण करत संपूर्ण युवक आणि युवती भारत देशाला जे भविष्य आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असलेला योगाभ्यास आपण सर्वांनी दैनंदिन करावा। मी देखील प्राणायामचा अभ्यास करत असतो आणि निश्चितच मला त्याचा फायदा होत असेल मला सांगावंसं वाटतं। म्हणून मी सर्वांना आवाहन पुन्हा करेल की फक्त योग दिवस हा एक दिवसासाठी साजरा न करता प्रत्येक दिवस हा आपला योग असला पाहिजे, त्यामुळेच आपलं आयुष्य आरोग्यमय होणार आहे। सर्वांना योग दिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो।